खूप मस्तपैकी स्वतःची साधनं आहे. म्हणून तर ते जी काही बोधकथा आहेत ना, त्या कथेमध्ये ते रममाण करतात आपल्याला, होतात नाही. पहिला झाल्याशिवाय काहीच करता येत नाही आणि आपल्याला पण करतात. खूप छान बोध मिळतो आणि मस्तपैकी वैद्यताईंचं क्वालिफिकेशन, वैद्यताई योग पंडित आहेत, योग प्राध्यापक आहेत, नॅचरोपॅथिस्ट आहेत, योग रत्न आहेत, संस्कृत रत्न, आयुर्वेद रत्न आणि एवढे सगळे रत्न असून रत्न घडवायला लागलेत त्या. त्याच्यामुळे तुम्हाला पण घडायचंय का, रत्न व्हायचंय का? कारण व्हायचं असेल तर मग ते अमूल्य असतं. आपल्याला आपलं व्यक्तिमत्व हे अमूल्य असायला पाहिजे. त्याचं मोल करता यायला नसायला पाहिजे कुणाला. पण ते आपल्याला आपल्यामध्ये बदल करून होत असतं, ते असंच होत नसतं. मग त्याच्यासाठीच आजच्या बोधकथेचं प्रयोजन आहे, की याच्यामध्ये आपल्या नीतिमूल्यांमध्ये, आपल्या मूल्यांमध्ये वाढ केल्याशिवाय अमूल्य आपल्याला होता येणार नाहीये. आणि अशी रत्न घडवणारं व्यक्तिमत्व आपल्याला भेटलंय. त्यामुळे जाणार आहोत आता आपण वैद्यताईंच्याकडे. जोरदार क्लॅप करू वैद्यताईंसाठी. कंटिन्यू सुमित सर. ऑल म्यूट टाकता का मीच टाकू? टाकतो ते. येस. अनम्यूट करा वैशाली. मला ना हँड रेजच करता येत नव्हता, त्यामुळे म्हणजे तिथे ऑप्शनच येत नव्हता ज्याच्यावर आज काय माहिती नाही असं. छान छान अनुभव आता आपण ऐकले. अश्विनीताईंचा अनुभव ऐकलेला आहे, तरीही पुन्हा ऐकताना काहीतरी नवीन मुद्दा समजतो की अरे हे सुद्धा इतकं छान झालं. तर मदत मिळाली आणि मदत करायला सुरुवात केली, असे अनेक जण आपण आहोत. तर ही कथा आहे की पुणे स्टेशन, आणि सत्यकथा आहे. पुणे स्टेशनच्या बाहेर एक चहाचा स्टॉल होता आणि त्या ठिकाणी मालक म्हणायचे, रमेश अण्णा नावाचे मालक. वय त्यांचं 62 आणि एक पाय त्यांचा अपंग होता. रोज सकाळी ते 5 वाजता स्टॉल उघडायचा, रात्री 11ला बंद करायचा आणि कपाला 5 रुपयाला चहा. आणि मोफत एक गोष्ट म्हणजे त्यांचं गोड हसू. लोक यायचे, चहा प्यायचे, 10 मिनिटं बोलायचे आणि हलके होऊन जायचे. कोणी म्हणायचं, अण्णा तुम्ही मानसोपचार तज्ञ आहात. अण्णा हसायचे, नाही रे बाळा, मी फक्त चहावाला आहे. पण दुःख बघितलंय ना, म्हणून चहात साखर कमी आणि माया मी जास्त टाकतो. असंच एकदा एक 25 वर्षाचा मुलगा आला, इंजिनियर असलेला, सुटाबुटातला, डोळे पण डोळे सुजलेले होते, रात्रभर रडल्यासारखे. तो म्हणाला, अण्णा एक कटिंग कडक. अण्णांनी दिला चहा त्याला. मुलाने एका घोटात तो संपवला. खिशातनं 100 रुपयाची नोट काढली, टेबलावर ठेवली आणि म्हणाला, अण्णा उरलेले पैसे तुम्ही ठेवा, माझा हा शेवटचा चहा आहे. अण्णांचे हात थरथरले, कप धुताना थांबले. म्हणाले, बाळा कुठे निघालास? मुलगा हसला, कोरडं हसू. ट्रेन खाली, कारण जॉब गेला, गर्लफ्रेंड सोडून गेली, घरी कर्ज, जगून तरी काय करू मी, सांगा अण्णा. अण्णा स्टॉलच्या बाहेर आले, लंगडत. मुलाचा हात धरला आणि स्टॉलच्या मागे नेलं. तिथं एक जुनी फाटकी अशी एक डायरी होती. अण्णा म्हणाले, वाच. तो वाचायला लागला. अण्णांचीच डायरी होती ती. पहिलं पान होतं 85 सालचं. आज माझा पाय ट्रक खाली आला, डॉक्टर म्हणाले कापावा लागेल. बायको 8 महिन्यांची गरोदर होती आणि घरात फक्त 23 रुपये होते. रात्री हॉस्पिटलच्या गच्चीवर गेलो, उडीच मारणार होतो, तेवढ्यात बायकोचा फोन आला. अहो बाळ लाथा मारतय, म्हणतय बाबा लढा. मी रडायला लागलो आणि परत आलो घरात. दुसऱ्या दिवशी पाय गेला, पण हिम्मत नाही गेली. स्टेशनच्या बाहेर
2 भांडी, एक किटली घेऊन बसलो. चहा चहा ओरडलो. पहिल्या दिवशी 17 रुपये कमवले. रडलो पण जगलो. आज बायको कॅन्सरने गेली. 1993 मध्ये मधलं पान होतं आणि त्यात आज बायको कॅन्सरने गेली. हातात 6 वर्षाचं पोर. लोक म्हणाले पोरग अनाथाश्रमात टाक. मी म्हणालो माझा एक पाय गेला पण बालपण नाही जाऊ देणार. रात्र चहा विकला, पोराला शिकवलं, इंजिनियर केला. आज तो माझा मुलगा अमेरिकेत आहे. म्हणतो बाबा इकडे या. मी म्हणतो बाळा माझे ग्राहक कोण सांभाळेल रे, त्यांचं दुःख कोण ऐकेल. त्यानंतर पुन्हा एक पान होतं त्याचं 2018 मधलं. आज 62 वर्षाचा झालो. एक पाय नाहीये, बायको नाहीये, पोरग लांब आहे, पण रोज 200 लोक मला अण्णा अण्णा म्हणून माझ्याशी बोलतात. त्यांची दुःख मी ऐकतो, त्यांना चहा पाजतो आणि सांगतो जग रे बाळा. मला देव भेटला नाही पण माणसातला देव मला रोज भेटतोय आणि म्हणून मी अजून जिवंत आहे आणि आनंदी आहे. कारण माझ्याकडे देण्यासारखं आहे. एक तर चहा, दुसरं म्हणजे वेळ आणि तिसरं म्हणजे गोड बोलणं, हसणं. मुलगा डायरी वाचून रडायला लागला, लहान मुलासारखा रडायला लागला. अण्णा म्हणाले बाळा तुझे 2 हात तर आहेत, तुला 2 पायही आहेत, अरे तुझ्याकडे डिग्री सुद्धा आहे आणि तरी तू मरायला निघालास. माझ्याकडे काय होतं रे, फक्त 23 रुपये आणि एक तुटलेला पाय. पण मी नसलेलं रडत बसलो नाही, असलेलं वापरत राहिलो. तू पण तेच कर. नोकरी गेली, दुसरी शोध. पोरगी गेली, चांगली येणार असेल म्हणून ती गेली. पण जीवन गेलं तर परत नाही रे येत राजा. अण्णांनी त्याला 100 रुपये आणि एक फुकट चहा. म्हणाले हा जिंदगीचा चहा आहे, संपवू नकोस, घोट घोट पी. तो मुलगा आज बंगलोरला मोठ्या कंपनीमध्ये मॅनेजर आहे. दर महिन्याला अण्णांना फोन करतो आणि पुण्याला आला की पहिला अण्णांच्या स्टॉलवर जातो. 2 चहा घेतो, एक स्वतःसाठी आणि दुसरा अण्णांसाठी, आणि म्हणतो अण्णा तुमच्या या 5 रुपयांच्या चहाने ना माझं 50 लाखाचं जीवन वाचवलं. अण्णा हसले. मनात आलं त्यांच्या हेच तर मला करायचंय. माझ्या बोलण्यातनं असे जीवन वाचत असतील, जीवन सुधारत असतील, त्यांचं दुःख दूर होत असेल, त्यांचं व्यक्तिमत्वात बदल होत असेल, त्यांचा आत्मविश्वास वाढत असेल, तर मला इथंच राहिलं पाहिजे आणि मला ही टपरी चालू ठेवली पाहिजे, चहा देत राहिलं पाहिजे आणि हे सगळं मिळवत राहिलं पाहिजे. अमेरिकेला जाऊन तिकडे जाऊन मी काय करणार आणि तिथे राहून माझ्या या ग्राहकांचं दुःख कोण दूर करणार. मी मनात हे म्हणालो आणि माझं जी टपरी आहे, चहा देणं आहे, सगळ्यांशी बोलणं आहे, ग्राहक म्हणजेच देव असं मानून त्यांची त्या देवांची दुःख माझ्यासारखेच आत्मे आणि त्या आत्म्यांचं दुःख दूर करतोय. ह्यात मला जो आनंद आहे तो नाही कळणार कुणालाही. हरिओम. ताई म्यूट आहे, तुम्ही म्यूट आहे ताई. चल जोरदार क्लॅप करू आपण वैद्यताईंसाठी, कारण का की केवढा मोठा बोध असतोय.